जय महाराष्ट्र आणि सर्वांचं स्वागत देखील. आपल्या सर्वांना माहितीच आहे की अयोध्येमधलं जे राम मंदिर आहे ते राम मंदिर हे एकतेचं, श्रद्धेचं आणि आपल्या देशाच्या आस्थेचं प्रतीक म्हणून आपण सर्वजण या राम मंदिराकडे आजपर्यंत बघत आलो आणि पुढेही आपण बघत राहू. परंतु हे राम मंदिर उभारण्याकरता अनेकांचे त्याच्यामध्ये हातभार लागले आणि त्यानंतर हे राम मंदिर आज आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय. आणि त्या राम मंदिरामध्ये राम मंदिराच्या देणगी ही चोरीला गेली आहे. त्याचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे, चोरी झाली आहे. आणि ती चोरी ही थोडी नसून जवळजवळ 1400 कोटी आत्तापर्यंत जो आकडा समजतोय पैशाच्या रूपाने, अशा 1400 कोटी रुपयाची चोरी या राम मंदिरामध्ये झाली आहे. आणि इतर वस्तू, मग त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या विटा असतील किंवा देशाचे माजी गृहसचिव यांनी आपल्या घरातलं असलेलं सगळं सोनं वितळवून एक मोठा पत्रा, ताम्रपटासारखा पत्रा तयार करून त्याच्यावरती रामरक्षा वगैरे लिहिलेली होती. आणि तो संस्थेचे, त्या ट्रस्टचे अध्यक्ष चंपतराय यांच्याकडे त्यांनी स्वतःच्या हाताने सुपूर्द केला. तो आज पत्रा देखील त्या ठिकाणी गायब झालेला आहे. आणि त्यामुळे 1400 कोटी हे फक्त आकडे हे आत्ता तुम्हाला दिसत आहेत, परंतु त्याहीपेक्षा अधिकची चोरी झाल्याची शक्यता असण्याने काय नाकारता येत नाही किंवा ती झालेलीच आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी या संपूर्ण देशामध्ये सर्वात प्रथम एक आवाज दिला आणि दादरच्या हनुमान मंदिरामध्ये त्यांनी रामरक्षा आणि रामाची आरती अशा प्रकारचा कार्यक्रम त्या तिकडे त्यांनी राबवला. आणि या विषयाला खऱ्या अर्थाने देशामध्ये वाचा फुटली. आणि नंतर त्यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना आणि रामभक्तांना हा संदेश दिला की तुम्ही तुमच्या भागामध्ये अशाच पद्धतीने रामरक्षा पठण असेल, रामाची आरती असेल, हनुमंताची आरती असेल, ही म्हणा, ही करा. आणि या संदर्भातली जनजागृती करून लोकांपर्यंत ही जी काही चोरी झाली आहे ती चोरी ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे. कारण आमचे आमदार चोरले, आमचे खासदार चोरले, नीटचा पेपर चोरला, TETचा पेपर चोरला, मतं चोरली, सगळं चोरून झालं, सगळ्या चोऱ्या जिरल्या. परंतु आज जर का ही राम मंदिराच्या देणगीमधली झालेली चोरी ही जर चोरी जिरली तर मात्र सत्ताधाऱ्यांची हिंमत अधिक वाढेल. आणि म्हणून या सगळ्याला रोख लावण्यासाठी म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आमदार भास्करराव जाधव साहेब शिवसेना नेते हे गेली 43 वर्ष या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ते वावरत आहेत. आणि म्हणजे ज्या वेळेस हा राम मंदिराचा प्रश्न हा देशामध्ये गाजत होता किंवा देशामध्ये याचा उद्रेक झाला की हे मंदिर आता झालं पाहिजे, आणि त्यावेळेस आमदार भास्करराव जाधव साहेबांसारखे असंख्य तरुण, या तरुणांनी या आंदोलनामध्ये, या सगळ्या लढ्यामध्ये उडी घेतली. आणि त्याच्यामुळे आज हे खऱ्या अर्थाने आपल्याला मंदिर झालेलं दिसतं. आणि म्हणून त्यांना देखील मनाला हे कुठेतरी चटका लावून गेले की अरे आपण सर्वांनी माझ्या सहित, त्यांच्या आमदार भास्करराव जाधव साहेबांच्या सहित असंख्य तरुणांनी त्यावेळेस या लढ्यामध्ये सहभाग घेतला, हा कुठेतरी वाया जातो की काय. आणि म्हणून त्यांचं देखील मन अस्वस्थ होतं. म्हणून ते ज्यावेळेस विधानसभेच्या अधिवेशनातून परतले, दुसऱ्याच दिवशी आम्हाला सर्वांनी त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने भागाभागात जाऊन या गोष्टीबद्दल लोकांना सांगावं लागेल, रामाची, प्रभू रामचंद्रांची आरती करावी लागेल. आणि म्हणून आम्ही चिपळूणमधनं ह्याची सुरुवात केली, रामपूरमध्ये केली, आम्ही खरवतेमध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम पार पाडला. आणि आम्ही आता 18 तारखेपासून, म्हणजे 18 ऑगस्टपासून आम्ही गुहागरमध्ये विविध ठिकाणी अशाच प्रकारे आम्ही राम मंदिरामध्ये असेल किंवा हनुमान मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कोणत्या मंदिरामध्ये असेल, आम्ही लोक सर्वजण, प्रमुख पदाधिकारी, भागातले आमची सर्व शिवसैनिक असतील आणि त्याचबरोबर रामभक्त जे कोणी स्वतःला म्हणतात त्या सर्वांनी किंवा जे स्वतः रामभक्त आहेत अशा सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा याकरता म्हणून आज मी आपल्या सर्वांना बोलवलं.
18 तारखेला याची सुरुवात आम्ही माझ्याच जिल्हा परिषद गटातून म्हणजे अजगोलीमधून आम्ही हनुमान मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता ही आरती आणि हा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहोत. तदनंतर दुपारी अंजनवेलला 3 वाजता आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम करणार आहोत. त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता पालपेणीच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहोत. 19 तारखेला पिंपरला हनुमान मंदिर आहे, तिथे सकाळी 11 वाजता आम्ही लोक सर्वजण जमणार आहोत. मुसलोंडीमध्ये हनुमान मंदिर आहे, तिथे आम्ही 2:30 वाजता सर्वजण जमणार आहोत. अडूरमध्ये 5:30 वाजता, अडूर किंवा पालशेत ती जागा अजून निश्चित व्हायची आहे, परंतु त्या भागामध्ये कुठेतरी आम्ही 5:30 वाजता त्याच दिवशी संध्याकाळी हा कार्यक्रम पार पाडणार आहोत. 21 तारखेला सकाळी आबलोली बाजारपेठ या ठिकाणी आम्ही राम आरती प्रभू रामचंद्रांची आरती करणार आहोत. दुपारी शिवण्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम 3:30 वाजता सहाण्यावरती त्या ठिकाणी भातगावच्या आम्ही शिवण्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि संध्याकाळी चिपळूणमधल्या वहाळपट्ट्यात आम्ही असणार आहोत. 22 तारखेला सकाळी 11 वाजता शृंगारतळीमध्ये आम्ही आरती करणार आहोत आणि त्याच दिवशी संध्याकाळी 2:30 वाजता पेवे खरेकोण जे आहे त्या पेवे खरेकोणच्या मंदिरामध्ये दुपारी 2:30 वाजता आम्ही हा आरतीचा कार्यक्रम करणार आहोत. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतः आमदार भास्करराव जाधव साहेब हे सहभागी होणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच पुढाकाराने आम्ही हा सगळा कार्यक्रम पार पाडणार आहोत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आज आपल्याला एवढ्याकरताच बोलवलं की राजकारण बाजूला ठेवून, कारण हे राम मंदिर उभं राहण्याकरता मी मगाचपासून 4-4 वेळा बोललो की अनेकांचे हात लागले. कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्याच्यामध्ये देणगी देण्याकरता किंवा आपली जी काय मदत असेल ती देण्याकरता कुठेही मागं राहिला नाही. प्रत्येकाने आपल्याला जे काही शक्य होईल त्या शक्यतेप्रमाणे हातभार लावलेला आहे. आणि म्हणून हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा प्रभू रामचंद्रांचा विषय. आणि म्हणून सर्वजण या विषयामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, आपला निषेध या सगळ्या घडलेल्या घटनेबद्दल नोंदवावा, जेणेकरून सरकारला या विषयामध्ये असेल किंवा ज्यांचे या चोरीमध्ये हात भरलेले आहेत त्यांना अद्दल घडावी याकरता म्हणून सर्व रामभक्तांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. जे देवाला मानतात, जे स्वतःला हिंदू म्हणतात, अशा सर्व जणांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याकरता म्हणून आपल्याला मी बोलवलं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आज मी हे त्यांना आवाहन करतो. हे सगळं केलं ते शिवसैनिकांनी केलं. आणि मग हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा विचारलं गेलं की भारतीय जनता पार्टी म्हणते आमचा काही संबंध नाही, शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, त्यावेळेस हिंदू समाजाच्या पाठी असेल, नाही तर शिवसैनिकांच्या पाठी असेल, किंवा या संपूर्ण देशामध्ये ज्याला वाटत होतं की रामाचं मंदिर उभं राहावं, त्या सगळ्यांच्या पाठीशी जर कोण उभं राहिलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. 2012 साली ते आपल्यातून निघून गेले, पण 14 साली भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी जेव्हा युती तोडली त्याच्यानंतर लगेचच उद्धव साहेबांना भारतीय जनता पार्टीचे नेते विचारायला लागले की राम मंदिर उभं करण्यासाठी तुमचं योगदान काय, हे त्यांना ते विचारायला लागले. म्हणून आम्हाला असं वाटतं की कदाचित प्रभू रामचंद्रांनीच उद्धव साहेबांची निवड एवढ्याकरता केली की ज्या माणसांनी हे मंदिर उभं राहण्याकरता सर्वात पहिला आवाज टाकला, त्याच्यात जर सुपुत्राला विचारत असतील की तुमचं योगदान काय, तर प्रभू रामचंद्रांनीच ही चोरी झाल्यावरती का उद्धव साहेबांची निवड केली. आणि म्हणून या देशामध्ये पहिला आवाज जर कोणी दिला तो आमच्या उद्धव साहेबांनी दिला. एवढंच मला आजच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.